जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी आलो आहे मार्गदामान या ठिकाणी महिलांची नांगरणी स्पर्धा पाहायला। आपण आता थोडक्यात शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत। तर सुरू करू व्हिडिओला। कोकणातील असा एक बुलंद आवाज, आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत। तर आपण आपल्या कोकणातील एक नामवंत असे समालोचक, कोकणातील एक असा बुलंद आवाज, आपण सगळ्या दादांना ओळखतात। दादा, मला तर तुमची जरा माहिती द्या ना। माझं नाव वैभव पवार, माझं गाव चिपळूण तालुक्यातील मालघर आणि एक उच्च शिक्षित तरुण म्हणायला काही हरकत नाही। आणि या ठिकाणी एक विशेष म्हणजे मी शेतकरी आहे स्वतः। आजही मी भाताची शेती करतो। शिवाय पूर्वी नाचणी वगैरे व्हायची, पण आता ती काही केली जात नाही। काही आंबा कलमं आहेत, काजूची झाडं काही शेकड्यात आहेत आणि शेती करत असताना थोडीशी नोकरी पण करतो। आणि नोकरी करून या ठिकाणी या इतर क्षेत्रामध्ये मग बैलगाडी स्पर्धा असू द्या, नांगरणी स्पर्धा असू द्या, विशेष म्हणजे माझ्या आवडीचा खेळ म्हणजे पालखी नृत्य स्पर्धा, त्याचबरोबर क्रिकेट, कबड्डी अशा विविध स्पर्धेमध्ये मी समालोचक म्हणून या ठिकाणी कोकणामध्ये काम करतो। या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली तुम्हाला? मी म्हटलं त्याप्रमाणे घरातच शेतीचं वातावरण असल्यामुळे आमच्या आजोबांपासून माझ्या घरामध्ये मोठी 4 बैल, शिवाय म्हैशी असायच्या, दुग्ध व्यवसाय असायचा आणि शेती भरपूर प्रमाणात असल्यामुळे तेव्हा लहानपणापासूनच हे शेतीचं बाळकडू होतं। आजोबांपासून नंतर चुलते आणि आता मी, त्यामुळे ती म्हणजे पूर्वीपासूनच परंपरागत शेतीची आवड आहे। आपण जे समालोचन करता ते स्क्रिप्टेड असतं की आपल्या जे म्हणजे आपण कसं म्हणतो त्याला आपल्याला? नाही, कधीच नाही, स्क्रिप्टेड वगैरे कधीच नाही। आजपर्यंत एवढ्या वर्षात म्हणजे साधारणतः मला माहिती आहे की मी 93 सालापासून माझ्या हातात माईक घेतलेला आहे किंवा आलेला आहे म्हणा। 93 सालापासून आज 2026पर्यंत एवढी वर्ष समालोचन करतो आहे विविध क्षेत्रामध्ये। पण कधीही मी कुठलाही घरातनं कागद लिहून नेऊन मग तिथे जाऊन बोलायचं असं कधीही झालेलं नाही। हां, फक्त ज्या स्टेजवर जायचं त्या स्टेजवरच्या मान्यवरांची किंवा आयोजकांची नावं तेवढी लिहून घेतली जातात। पण या व्यतिरिक्त जे काही बोलायचं आहे ते तिथे गेल्यानंतर तिथल्या परिस्थितीनुरूप आपल्याला कोणत्या कार्यक्रमासाठी बोलवलं हे आपल्याला माहीत असतं आणि त्यानंतर त्या विषयावर जे ॲटोमॅटिक ते या कॉम्प्युटरमध्ये येत जातं आणि ते आपण बोलत जातो। कधीही हातात लिहून घेऊन बोलत नाही। थोडक्यात ती परमेश्वराची मोठी देणगी आहे। निश्चित परमेश्वराचा आशीर्वाद आणि या सगळ्या माझ्या जे चाहते आहेत त्या सगळ्यांच्या शुभेच्छा ह्या निश्चित माझ्या पाठीशी आहेत। ओके, आपल्याला कोणत्या क्षेत्र जास्त आवडते, नांगरणी स्पर्धा की छकड्याची? नाही, असं म्हणाल तर दोन्ही स्पर्धा ह्या निश्चित मला आवडतात। फक्त तो खेळ उन्हाळ्यातला आहे एवढं नक्की की छकडा म्हणजे बैलगाडा आपण ज्याला म्हणतो ते उन्हाळ्यामध्येच चालतं। तो तर खूप मोठा प्रसिद्ध खेळ आहे, आज जगात त्याची प्रसिद्धी आहे। परंतु पावसाळ्यात काहीतरी विरंगुळा असायलाच हवा आपल्या कोकणच्या शेतकऱ्यांना, कारण आता सध्या शेतीचं प्रमाण खूप कमी झाले पूर्वीच्या मानाने। आणि मग आता तरुण कुठेतरी वेगळ्या मार्गाकडे वळायला लागलेत। आपल्या इकडचं सोनं जे पिकतं शेतीत ते सोडून आपले तरुण मुंबई पुण्याकडे जातात, 10-15 हजाराची नोकरी करतात, त्यातलं निम्म भाड्याला जातं आणि स्वतःचा प्रपंच पण भागत नाही। आणि मग कुठेतरी तो तरुण इथेच थांबायला हवा। म्हणून माझ्या माहितीप्रमाणे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ मित्र संतोषदादा लोटणकर यांनी सरणमधले संतोषदादा त्यांनी त्यांच्या मनामध्ये ही कल्पना काही वर्षापूर्वी आली संगमेश्वर तालुक्यातल्या सरण गावात, आणि तिथे पहिल्यांदा अशा प्रकारचा हा नांगरणी स्पर्धेचा प्रयोग केला गेला। आणि तो यशस्वी झाल्यानंतर आज बघता संपूर्ण कोकणाच्या कानाकोपऱ्यामध्ये या भव्य दिव्य प्रमाणात स्पर्धा होतात, अगदी मोठमोठी बक्षिसं लावली जातात। पण ह्याच्यात चांगलं एक काय घडते सांगू का तुम्हाला, की जे तरुण भरकटलेले होते, कुठेतरी व्यसनाच्या आहारी पण जाणारे होते किंवा आपलं गाव सोडून इतरत्र जाऊन काहीतरी छोटी मोठी नोकरी करत होते आणि काही उगाचच उन्हाळक्या करत होते, ते आता तरुण कुठेतरी ताळ्यावर आले असं मी म्हणेन। कारण या क्षेत्रामध्ये, नांगरणी क्षेत्रामध्ये बैल कितीही मोठा पळणारा असला तरी तो नुसती बैल पळून चालत नाही। त्याच्या पाठीमागणे धावणारा तो जो नांगरी असतो ना, तो पण तितक्याच ताकदीचा असावा लागतो आणि त्याच्यासाठी त्यात नांगऱ्याला व्यसनाच्या पासून लांब राहावं लागतं, चांगली शरीरयष्टी राखावी लागते, तरच तो बैलांच्या मागून धावू शकतो। आणि म्हणून कुठेतरी समाज प्रबोधन होते, याच्यातून समाज सुधारतोय असं मी नक्की म्हणेन। आणि त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा अशा प्रकारच्या स्पर्धा होणं ही सुद्धा काळाची गरज आहे। आता नवीन जे मुंबई पुण्याला युवक जात आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात या? नाही, निश्चितच मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या तरुणांना माझा सल्ला हाच असेल की तुम्हाला तिकडे जर चांगल्या प्रकारचा रोजगारधंदा असेल तर तुम्ही जरूर करा। पण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे उगाच 10-15 हजाराची चाकरी कोणाची तरी करून भाड्याच्या खोलीत राहणार असाल आणि आपला संसार असं म्हणजे करायचा म्हणून करत असाल, तर त्यापेक्षा इथं कोकणात राहून सुद्धा स्वतःच्या जागेमध्ये झाडमाड लावून दुग्ध व्यवसायाला सध्या खूप मोठी चांगले दर वगैरे मिळायला, मेहनत करायला हवी। मात्र ज्याची मेहनत करायची तयारी आहे तो कोकणात कधीही उपाशी राहणार नाही। आणि मुंबईतल्या 10-15 हजारापेक्षा इथं राहून एखादा तरुण सहज 25-30 हजार रुपये कमवू शकतो। त्यामुळे त्या तरुणांना हेच आव्हान असेल की बघा, मुंबईत जर चांगलं असेल तर जरूर तुम्ही मुंबई पुण्या शहराकडे राहा, पण 10-15 हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतः गावाला येऊन स्वतःचं काहीतरी करू शकाल तुम्ही।
सध्या कोकणात मुलं आहेत पण त्यांना मुली देत नाहीत, तर त्या संदर्भात जरा छोटंसं काय सांगाल? नाही, आता हा प्रश्न ज्या त्या मुलीच्या पालकांचा आहे त्याच्यावर आपण न बोललेलं चांगलं, कारण प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मुलीला एखादं चांगलं स्थळ मिळावं. बरोबर. पण निश्चित पालकांनी विचार करायला हरकत नाही की नुसतं शहरातला बघू नका. मुंबईत आहे आणि म्हणून त्याला माझी मुलगी द्यायची आहे, किंवा पुण्यासारख्या शहरात आहे म्हणून त्यालाच मी मुलगी देईन, हे तर कुठेतरी पालकांनी विचार करायला हवा. जर खेड्यात राहणारा तरुणसुद्धा जर व्यवस्थित असेल, निर्व्यसनी असेल, त्याचं घरदार चांगलं असेल आणि तो जर चांगल्या प्रकारे 4 पैसे कमवत असेल, तुमच्या मुलीला सुखात ठेवू शकत असेल, तर त्याचा आईवडिलांनी विचार नक्की करायला हवा. ओके दादा, खरंच खूप आपलं खूप अनमोल असं मार्गदर्शन मिळालेलं आहे. आपलं धन्यवाद.